परम विदिशो यज्ञ सदृशी स्तुतिर ब्रह्मादि नाम तदव सन्नास्मयी गिरा अथावाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गुणम ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरा भाविकाची अवधी देवा करी सेवा निज प्रीती हिंदे तया मागे पुढे नाशी कोडे सक। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी जो आपण घेतलाय निवडला आपला जसा नांदेड जिल्हा आहे, लोहार तालुका आहे आणि लोहार तालुक्यातल्या माळाकुडी गावात 12 ज्योतिर्लिंगाचं जसं मंदिर आहे तसं आपल्या मराठवाड्याच्या पलीकडून पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात होत असताना अहमदनगर नावाचा जिल्हा आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर नावाचा तालुका आहे आणि पारनेर तालुक्याला पिंपळनेर नावाचं गाव आहे। त्या पिंपळनेर गावाला वारकरी संप्रदायाचे अभंग घेणारे पुरुष जातीमध्ये शेवटचे संत त्यांचं नाव आहे निळोबार आहे। त्यांच्यानंतरचा अभंग संप्रदायाला मान्य नाही अशी अभंग लिहिणारे त्यांच्यानंतर श्री जातीचा अभंग तयार झाला, त्यांचं नाव आहे संत भैरव। संत कृपा झाली इमारत फलाली अभंग लिहिलेला तेवढाच अभंग संप्रदायाला बैनाबाईंचा मान्य आहे। त्याच्यानंतर नळोबारांच्या नंतरचे अभंग मान्य नाही अशी अभंग लिहिणारे पुरुष जातीमध्ये शेवटचे संत नळोबार आहे। तुकोबारांचे पट्ट शिष्य आहे, वर्णाने ब्राह्मण आहे आणि पिंपळनेर नावाच्या गावाला त्यांची समाधी आहे। त्या नळोबारांच्या गाथ्यातला 4 चरणाचा 4 कळव्याचा देवाची आवड सांगणारा अभंग आहे। विठाला विठाला या विश्वामध्ये माणसाला काय आवडतं त्याचंही वर्णन वाङ्मयामध्ये आहे। या विश्वामध्ये साधूला काय आवडतं त्याचंही वर्णन वाङ्मयामध्ये आहे आणि देवाला काय आवडतं त्याच्यासाठी आमचा अभंग आहे। देवाची आवड सांगणारा अभंग आहे। काय आवडतं देवाला ते या अभंगाचं गोड चिंतन आपण 11 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या माळाकुळी गावाला गेल्या अनंत वर्षापासून 12 ज्योतिर्लिंगाचं पवित्र असं मंदिर आहे। या गावाला प्रसिद्ध गाव आहे व भारत देश या गावाला ओळखतो। शिखराचं बांधकाम करावं तर माळाकुळीच्या लोकांनीच करावं अशी म्हणच अगदी प्रसिद्ध असणारही माळाकुळी आणि 12 ज्योतिर्लिंगाच्या मंदिरासमोर या मंदिराचे अध्यक्ष सखारामजी भाऊ के, उपाध्यक्ष व्यंकटजी पवार या दोन्हींच्या संबंधात शाहूजी महाराज तिलके यांच्या संबंधातून बऱ्याच दिवसापूर्वी 2-3 महिन्यापूर्वी ज्यावेळेला सप्ताहाचं नियोजन झालं त्यावेळेला माझ्या डायरीमध्ये ही तारीख त्यांनी दिली होती आणि आज आपल्या पवित्र या ज्योतिर्लिंगाच्या मंदिरासमोर कीर्तन करण्याचा संयोग आहे। अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमाला आहे। महाराष्ट्रातील सगळी सुप्रसिद्ध असणारे मृदंगाचार्य आज आपल्याला वाजवण्यासाठी आहे। हरिभक्तप्राय युवा कीर्तनकार चांगल्या प्रकारचं कीर्तन आणि पकावचांचं अशांची दिलीप महाराज मुसळे आपल्याला वाजवण्यासाठी आहेत। त्यांना माझं वंदन समोरून आमच्या हरिभक्तप्राय राजाभाऊ महाराज वाजवण्यासाठी आहेत, त्यांना माझं वंदन। पलीकडून आमचे मित्र ऋषिकेश महाराज पाटील बेलीकर वाजवण्यासाठी आहेत। हरिभक्तप्राय माटे गुरुजी माटे गुरुजी अशी 4 मृदंगाचार्य या भागाची प्रसिद्ध असणारी लातूर जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याच्या मधली सगळी मंडळी आहेत। या चौघाही मृदंगाचार्याचे चरणी कोटी कोटी वंदन करतो। गायनाचार्य आमचे गुरुबंधू पंडेवार महाराज अतिशय गोड कला आहे, उत्तम रियाज आहे त्यांचा, त्यांनाही माझं वंदन। या भागामध्ये पहिल्यांदा मला ज्यांनी आणलं होतं अहमदपूर परिसरात त्यांचे नामदेव गुरुजी। आधी करून या लाईनची सगळी गुणगान काळकरी मंडळी, या लाईनला उभी असणारी सगळी गुणगान काळकरी मंडळी, बेलीकर महाराज या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो। आपण सगळे भाविक श्रोते माता पावड्या या कार्यक्रमाला सजवणारी रजवणारी मोठं बनवणारी आपल्या जीवनातला अनमोल पैसा याच्यासाठी खर्च करणारी आपण सगळी भाविक मंडळी अतिशय सुंदर मावडी कृपा वयाची संशिष्टी प्रसिद्ध आहे। चांगला आवाज दिलाय, सभा मंडपामध्ये आवाज क्लिअर येत नाही पण त्यांनी दिलाय। खूप गोड वातावरण आहे, त्यांनाही माझं वंदन। बालदार चोपदार विलेकरी आल्यापासून अध्यक्षांची घरची उपाध्यक्षांच्या घरची खूप सेवा करत आहेत, त्या दोन्ही अध्यक्षांना उपाध्यक्षांना वंदन करतो। आपल्या सगळ्या भाविकांना वंदन करतो।
माता माऊल्यांना वंदन करतो. तुमच्या माझ्या कानापर्यंत जो आवाज येतोय, अतिशय सुंदर आवाज येतोय. फक्त एक विनंती आहे तुम्हाला, 11 वाजायला 5 मिनिटं बाकी असताना माझं कीर्तन संपेल. पुढे तुमची चाल आरती काय असते होईल. 11ला मात्र मी संपून टाकत असतो. राहिलेल्या 1.5 तासाच्या कालखंडामध्ये 2 तासाचं कीर्तन देणार. फक्त एक काम करा, हाताने टाळी काही वाजवू नका. बरं, लोकांना विठ्ठल विठ्ठल काय अजिबात म्हणू नका. फक्त एक काम करा, तुमच्या कानापर्यंत जो माझा आवाज येतोय तर सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका. विठ्ठला आजच्या कीर्तनासाठी जो आपण घेतला प्रसिद्ध आहे, नळवारांचा आहे आणि देवाची आवड सांगणार आहे. रोज कीर्तन ऐकता, रोज अन्नदान करता, रोज भजन करता, ज्योतिर्लिंगाची उपासना करता, ओम नमः शिवायचा जप करता, महाशिवरात्रीचा उपवास करता, रोज भगवंताची भक्ती चालली. पण ज्या देवाची भक्ती तुम्ही करता त्या देवाला नेमकं काय आवडतं याचं वर्णन आपण करतो. तिथपर्यंत जाण्यासाठी एक 2 आवडीचा आधार घेतो. एक तुमची माझी आवड आहे, एक साधूची आवड आहे, देवाची आवड. हे जग 3च आवडीनं भरलेलं आहे. एक तुमच्या माझ्या आवडीनं, 2 साधूच्या आवडीनं आणि 3 देवाच्या आवडीनं. मला लक्षात आलं काय आवडतं बरं माणसाला. आता आपण सगळेजण इथं कीर्तन ऐकताय, प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न झाली, वेगवेगळी झाली. कुणाला 2-4 नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला 2-4 नमुन्याचं प्यायला आवडतं, कुणाला फिरायला, घुमायला, टीव्ही, वंडी, कसोटी, प्रत्येकाचं भिन्न भिन्न झालं. काहीला सत्यामधलं गायन आवडतं, काहीला कीर्तन आवडतं, काहीला भजन आवडतं, काहीला पकवाज आवडतो, काहीला विनोद आवडतो, काहीला चिंतन आवडतं, काहीला विरह आवडतो. प्रत्येकाचं असं भिन्न भिन्न झालं, वेगवेगळं झालं. विश्वातल्या एकाही माणसाची एक आवड. सगळ्यांच्या आवडी सांगण्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये जगाच्या 2 आवडी सांगितल्या. त्याला स्पर्श करून आणि पुढे जा. माऊली म्हणतात, जगाला जरी काही वेगवेगळं आवडत असलं तरी सगळ्या जगाला 2 गोष्टी आवडतात. जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडी. माऊली म्हटले जगा पडी, जगाची आवड 2 गोष्टीची. एक सत्ता. बोला बरं, एवढे 1000 माणसं तुम्ही इथं कीर्तनाला आला, इथं बसल्यापैकी कुणाला वाटत नाही उद्धव ठाकरे खाली वळावा आणि त्याच्या खुर्चीवर मी बसाल. कुणाला नको? मला वाटतं कधी कधी होत नाही, तो भाग वेगळा आहे, पण व्हावं वाटतं. मग गावातलं सरपंच व्हावं वाटतं, तालुक्याचा आमदार व्हावं वाटतं, जिल्ह्याचं खासदार व्हावं वाटतं. जाऊ दे राजकारणात, बापाला मुलावर सत्ता करे वाटते घरामध्ये. बापाला मुलाला बायकोवर, बायकोला नवऱ्यावर. पाणी म्हटलं की पाणी, चहा म्हटलं की चहा. मी सांगावं आणि माझं कोणीतरी ऐकावं, त्याला सत्ता. सार्वभौम पद कडी. जगातल्या प्रत्येक माणसाची 1 नंबरची आवड आहे सत्ता. नाही आवडली तुम्हाला सत्ता तर दुसरी सांगितली माऊलीने, तिला कोणी नाही म्हणणार नाही. तिचं नावे न मरणी निर्विवाद, अमरपणा. 2 वर्ष देश बंद राहील. का? कोरोना. मंदिर बंद, सप्ते बंद, मंगल कारणे बंद, सगळं बंद होतं 2 वर्ष या देशात. का बंद होतं? कोरोनाची लाट आली होती, माणसं मरत होती. उघडं केलं तर एकत्रित येतात आणि रोग होतोय, माणसं मरतील, याच्यामुळे बंद. माणसं कोरोनाला घाबरत नाही, मारायला घाबरत. प्रत्येक माणसाच्या अंतकरणातलं तुम्ही विचार, त्याला वाटतं मी मरू नये. सगळे प्रयत्न त्याच्यासाठीच आहेत जगात, मी मरू. बघा तुम्ही अभ्यास करा, एक गंमत आहे बरं का. मरण मला येऊच नाही प्रत्येक जगाची आवड. ज्ञानोबा तुकोबा म्हटले, मरण देवाने असं बनवलं ते कोणाच्याच बापालाच होतं. मग जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. असं म्हणताना बिलकुल जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा.
मौत जब तुझको आवाज दे, घर से बाहर निकलना पड़ी। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा। पाप फूलों पे रखने से पहले, पाप फूलों पे रखने से पहले तुझको कांटों से चलना पड़ी। जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा। मरावं लागलं, कवाली त्याच्यासाठी, अभंग त्याच्यासाठी, चिंतन त्याच्यासाठी। देह जाणार जाणार त्यासी कालोबा खाणार, घडी घडी काल वाट याची पायी, अजून किती आहे अवकाश। नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार, नाशिवंत आटी प्रिया मित्रधन, पीत जाता शीन त्याची फळ। कितीतरी प्रमाण पाठात देते। मरावं लागतं, मी मरू नये ही तुमची माझी आवड आहे। चला, मी श्रीमंत असावं तुमची माझी आवड आहे, हो सत्ता मला मिळावी तुमची माझी आवड आहे। माणसाची कला आहे। या विश्वामध्ये 2 नंबर साधूच्या, जसं तुम्हाला मला श्रीमंती आवडते, सत्ता आवडते, अमरपणा आवडतो, तसं या विश्वातल्या प्रत्येक साधूला जग सुखी व्हावं या। तुम्ही मारुतराव बाबांना विचारलं, मोतीराम बाबांना विचारलं, त्याच्या अगोदर व्यंकट स्वामी महाराजांना विचारलं, जोग महाराजांना विचारलं, पण ज्ञानोबा तुकोबाईंना जर विचारलं की तुम्हाला काय आवडतं, किंब होणार सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडी, जगानं सुख उपभोगावं, जगाला आनंद मिळावा, जगानं भक्ती करावी, जगानं अन्नदान करावं, जगानं उपासना करावी, जगानं भक्ती मार्गामध्ये रममान होऊन मोक्ष मिळवावा, हे साधूला आवडतं। मध्यमात आलं कीर्तन ही आपली आवड, भजन ही आपली आवड, साधूची। ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करी तू अखंड। अखंड भजन झालं पाहिजे, ही साधूची आवड। अवघाची संसार सुखाचा जग सुखी झालं पाहिजे, आनंदे निर्भर टुल्ल तसो जग आनंदामध्ये असलं पाहिजे, जगाला द्वेष सोडून दिला पाहिजे, साधूला आवड। विश्वातल्या साधूची आवड। चला, 1 नंबर माणसाची सांगितली, 2 नंबर साधूची सांगितली। लक्षात येत असेल तुमच्या, 1 नंबर माणसाची सांगितली, श्रीमंती, सत्ता, अमरपणा। साधूची पण सांगितली, जग सुखी व्हावं। महाराज कळलं आम्हाला, माणसाचीही आवड कळाली आणि साधूचीही कळाली। सांगा, ज्या 12 ज्योतिर्लिंगाचं मंदिर आमच्या माळापुरीला आहे आणि इथं पवित्र सप्ताह चालला आहे, तर तुम्हाला आम्ही बोलवलंय, तर नेमकं या देवाला काय आवडतं
ते सांगा. महाराज म्हटले ऐका, या देवाला काय आवडतं ऐकायचं. अभंगाचं पहिलं अभंगाच्या पहिल्या चरणात नरोबाला म्हटले, देवाला सुद्धा गोष्ट आवडते. भाविकाची आवडी देवा. काय आवडतं म्हटलं देवाला? भाविका. काय आवडतं देवाला? भाविक आवडत. देवाची आवडच भाविक. 2 तास माणसं कीर्तन ऐकतात, कोणाचंही ऐकत नाही. ज्याला बोलणं जमलं त्याचं ऐकत. पुन्हा लई अभ्यास काही लोकांचं, पण कीर्तन जमलं नाही का? बोलता आलं. एका अभंगाच्या एका शब्दावर मरेपर्यंत कीर्तन करू शकतात, बोलता येत. काही लोक एकाच अभंगावर रोज कीर्तन करतात, तरी लोक ऐकतात. बोलणं जमलं, लक्ष देऊन ऐकतात. ज्याला बोलणं जमलंय तो समाज जिंकत असतो. सिद्धांत ध्यानात ठेवा. ज्याला समाजावर कब्जा करायचा बोलणं सांभाळलं पाहिजे. मधु तिष्ठती जिव्हा, शास्त्र सांगतं तुमच्या जिभेवर मध असतं. काही माणसं किती गोड बोलतात. डोळ्यासारख्या तालुक्याला एखाद्या मारवण्याचं दुकान बघ, फुल चालतं त्याचं दुकान सीझन.
आपल्या लोकांना दुकान चालवता येत नाही का? बोलताच येत. कितीही राग आला तरी तो बोलतच राहतो. किती कपडे तुम्ही त्याच्या अंगावर टाका, पास करू नका, तरी तुम्हाला तो राग होणार नाही का? त्याला माहिती माझं परत आला पाहिजे. माझं बोलणं ठेवा, लक्षात ठेवा. समाज जिंकायचा असेल तर तुमचं बोलणं खूप गरजेचं आहे. काही भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आमदार आहे म्हणजे महाराष्ट्रात काही आमदार असे भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यांच्या घरात आमदार गेली, अजून तेच आमदार पडले, अजिबात विकास केला नाही, पण त्यांच्या घराशिवाय आमदार होत नाही का? बोलणं जमलं. त्याला बोलणं जमलंय तो समाज जिंकत असतो. बघा महाराष्ट्रातल्या कीर्तनकाराची यादी बघ, कुठं जाती एवढेच कीर्तनकार सध्या दिसतात का? बोलणं जमलं. ज्याला बोलणं जमलंय ना तो समाज जिंकत असतो. ध्यानात ठेवा. समाज जिंकायला तुमचं वाजवणं, कला, विद्वत्ता, बोलणं लागतं. लई तयार लोक आहेत पण लोक बोलवत नाहीत त्यांना का? नको म्हणतात घाण बोलतो. त्याला बोलणं जमलंय ना त्याला कमी येऊ दे, लोक त्याला डोक्यावर घेऊन असतात. बोलणं जमलं पाहिजे. लक्षात ठेवा. समाज जिंकायला बोलणं लागतं, शत्रू जिंकायला कपट लागतं. कपटीन शत्रू तो दुर्योधन. तुम्हाला दुर्योधन माहिती माहिती ना? दुर्योधन प्रत्येक गावात असतो. प्रत्येक गावात असतो दुर्योधन. कधीच कुणाला काही देत नाही. सत्याला वर्गणी देत नाही. पाकवाजाला कधी सुद्धा आम्ही उलट पाकवाजाचे गट्टेच घेऊन जाईल, कुणाची मकाची कणसच घेऊन जाईल, कुणाला ऊसच तोडून आले, कुणाची कापूस विकून. दुर्योधनाची काहीच बोलत. तो दुर्योधन असा होता, भिकारी जर त्याच्या दारात आला, भिकारी जर त्याच्या दारात आला तर तो भिकाऱ्याला अजिबात काही देत नाही. अजिबात मिळत नाही म्हणायचं. आमच्याकडे देत नाही, आमच्याकडे मिळत नाही, आमची जात देणाऱ्याची नाही, आम्ही देत नाही असं काय म्हणायचं. पण एक काम चांगलं करायचं, देत नव्हता राजा भाऊ देणाऱ्याचं घर दाखवायचं. असे पण काही दुर्योधन करायचं. देत अजिबात नाही पण देणाऱ्याचं घर दाखवलं. चांगलं आहे. देत अजिबात नव्हता पण देणाऱ्याचं म्हणजे धर्मराजाचं घर दाखवायचं. तिकडं मिळत म्हणायचं. ते तिकडे घरे रोडला हायवेला अध्यक्षाचं जीव घालतो, बोटाला घर दाखवायचं. भिकारी आला त्याला पांडवाचं धर्मराजाचं तिकडं मिळत, तिकडं मिळत, तिकडं मिळत असं बोटानं घर दाखवायचं. नीट ऐक. काय झालं? हा दुर्योधन एक दिवस शिकारीसाठी अरण्यात गेला. तर ज्या अरण्यात हा शिकारीला गेला ना, 10-5 मित्राला घेऊन गेला, तर त्या अरण्याला नेमका वनवा लागला आणि त्या जाळात वनव्यात हा दुर्योधन अडकला. पडून एकटच राहिला. जाळ 1 दिवस झाला ही जाणार, 2 दिवस झाला ही जाणार, जवळजवळ यायला. आणि 2 दिवसाचा जाळ गेला. भूक लागली, तहान लागली, जोरात जोरात बोंबलायला लागला. हो मी राजाचा मुलगा आहे, कोणीतरी अन्न द्या. मी राजाचा मुलगा आहे, कोणीतरी पाणी द्या. तहान लागली हो, भूक लागली हो, जोरात जोरात बोंबलायचं. विप्रवेशामध्ये भगवान म्हटले काय दुर्योधना? तहान लागली काय? म्हटले हो ना. म्हटले भूक लागली काय? म्हटले हो ना. म्हटले कधी कुणाला दिलं का? म्हटले नाही ना. म्हटले मग मला म्हटले असं करू नका, वाचवा हो मला, मी राजाचा मुलगा आहे. म्हटले दुर्योधना तू कधीच कुणाला काही दिलं नाही बरं का, पण एक काम लय चांगलं केलं, रोज या बोटानं देण्याचं घर दाखवलं. एक काम करा म्हटलं, ज्या बोटानं तुम्ही रोज देण्याचं घर दाखवायचे ना, ते बोट तुमच्या जिभेला लावा. तुमची तहानही जाईल आणि भूकही जाईल. हा हो, तुम्ही रोज देण्याचं घर दाखवल्यामुळं या बोटामध्ये अशी शक्ती तयार झाली. म्हटले जिभेला लावल्याबरोबर तुमची तहान जाईल आणि भूकही जाईल. ऐका, त्या दुर्योधनाला पटकून दिशी पोट जिभेला लावलं. जसं जिभेला लावलं तसा ढेकरच दिला, मोकळाच झाला. शुद्धा तुषारही झालेला, पण अगदी तहान गेली, भूक गेली. उदाहरण संपलं माझं, घरी घेऊन जा. तुम्हाला नाहीच कुणाला काही देता आलं तर देऊ नका, पण निदान देण्याचं घर दाखवत जा. पडलाच टाइम आपल्यावर, आपला पोट चाटण्याचा तरी कार्यक्रम करता येतो. एवढं करा आता तरी. ऐका एवढं बरं का, काय सांगतो, आपल्या जवळच देत. दुर्योधन देत नव्हता, असा तो दुर्योधन द्रोणाचार्याकडे गेला आणि द्रोणाचार्याला म्हटलं आचार्य मला वज्रदेही व्हायचं, वज्रदेही. तर ते आचार्य म्हटले राजा वज्रदेही होण्याचा मार्ग तुझा दादा तुला सांगेल. धर्मराजाकडे आला, दादा दादा मला तुमच्याकडे आचार्याने पाठवलंय, असं कळलंय की तुम्ही वज्रदेही होण्याचा मार्ग सांगा. तर धर्मराजा म्हटले अरे राजा वज्रदेही व्हायचंय तुला, तुझ्या घरात मार्ग आहे. तुझ्या आईनं नवरा माझा होणारा आंधळ आहे असं ऐकल्यापासून डोळ्याला पट्टी बांधली. लग्न झाल्यावर नाही,
ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे तो माझा पती 2 डोळ्याने जग पाहत नाही, तर तुझ्या आईनं डोळ्याला पट्टी बांधली आणि तिनं सुद्धा जग नाही पाहिलं. पातिव्रत्य धर्म सांभाळलं. पण ऐक ना, तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अशी एक शक्ती तयार झाली, तिनं डोळ्याची पट्टी सोडली, तुला पायाच्या नखापासून तर तुझ्या शेंडीपर्यंत जर निहारला तर तू वज्रती होशील. सोपा मंत्र माझ्याच घरात धावतच आला. मंत्र कोणी सांगितला? ज्याच्याशी युद्ध करायचं त्यानंतर. त्याला म्हणतात धर्मराजा. सत्यच बोलतो. आई, हे आई, मला धर्मराज दादा असं म्हटलं की तू जर माझ्याकडे नखशिकांत पाहिलं तर मी वज्रती होईल. खरंय म्हटलं, त्याचं मोठं नाहीच. म्हटलं बघा आई, येऊ का मी तुझ्याकडे वज्रती व्हायला? हे म्हटले राजा, सकाळी आंघोळ कर गंगेची आणि ये. फक्त एक लक्षात ठेव, दिगंबर अवस्थेमध्ये एकही वस्त्र तुझ्या अंगावर बसलं पाहिजे. गांधारीनं सांगितलं. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे दुर्योधन सकाळी गंगेच्या आंघोळ करून निघाला. इकडे वरच्या देवाला काळजी पडली, हजर वज्रती झाला. मारायचा कसा? हा धर्माचा विजय होईल. आता काय करावं? आता ऐका, सिद्धांत ध्यानात ठेवा. शत्रू कपटाने जिंकला जातो. इथं आहोत आपण. कपटेन शत्रू, जसा समाज बोलल्याने जिंकला जातो तसा शत्रू कपटाने जिंकला जातो. इथं आहोत. फार गोड आहे. देवानं फुलमाळ्याचं रूप धारण केलं. फुलाच्या माळा वेश धारण केला. दुर्योधन तिकून चालतच येत होता गदा घेऊन. दुर्योधना म्हटले, अय राजा पुढे निघाला. झालेलं सगळा वृत्तांत त्यानं त्या फुलमाळ्याला सांगितलं. अरे म्हटले, आईकडे वज्रदेव व्हायला चालला, चांगली गोष्ट आहे, पण आईकडे असं दिगंबर अवस्थेत जाऊ नये. म्हटले आई तर मला असं या म्हटले. अरे म्हटलं आई काही म्हणेल, तू येणारच की काय? असं जात असतात का? एक काम कर म्हटले, नाही वस्त्र घालायला सांगितलं तुला, एवढी फुलाची जाळी घे आणि कमरा प्रतिभा वस्त्राचं तुझ्या आईचं मन होईल आणि तुलाही माप लागणार. बरोबर अशी त्याच्या कमराच्या मापाची फुलाची जाळी देवाला दिली होती. राईट त्याच्या कमराला ती जाळी बसली. देवच माप घेणार. आपल्या केलं इकडून हातभर इकडून हातभर देव देव बरोबर त्याच्या कमराची ती जाळी बनवली होती. ती फुलाची बांधली त्याला ती जाळी. गेला आईकडे. आई आलोय बघ मी. आईनं पट्टी सोडली आणि अंगठ्याच्या नखापासून ते शेंडीपर्यंत सगळ्यांनी आला. आणि ती गांधारी माता म्हणली, दुर्योधना तुला रस्त्याला कोणीतरी भेटलं ना? म्हटलं हो. एक फुलमाळी भेटला. फुलमाळी नव्हता म्हटलं, देव होता. काय झालं? काही नाही म्हटले, नखापासून ते शेंडीपर्यंत तुझं सगळं अंग वज्र झालं, पण जिथं तू ही फुलाची जाळी मांडली मांडीला, या मांडीचा तुझा भाग वज्र. आता ऐका, देवानं भीमाचं दुर्योधनाचं गदायुद्ध लावलं. दुर्योधन आणि भीमाच्या गदायुद्धात भीम गदा मारायचा, पण वर मारायचा. आणखी एक शास्त्र आहे गदायुद्धाचं शास्त्र आहे, कमरेच्या खाली गदा मारायची, कमरेच्या वर मारायची. गदायुद्ध पेटलं. दुर्योधन वज्रदेही असल्यामुळं ऐका ऐका, जेवढी गदा मारेल तेवढा अंग त्याचं फुगायचं. दुर्योधन का फुगतोय? मग देवानं हाक मारली, भीमा ए भीमा, अरे त्याच्या अंगावर गदा नको मारू, त्याच्या मांडीवर गदा मार. तो भीम म्हटला, देवा आमच्या गदा युद्धामध्ये कमरेच्या खाली गदा मारणं गुन्हा, मार. ते सांगतोय ना, देवानं मारायला लावली. दुर्योधन संपवला. कपटेन शत्रू, शत्रू कपटानं जिंकला जातो. लक्षात ठेवा, शत्रू कपटानं, समाज बोलल्यानं. तुम्हाला तुमची माझी मैत्री कायम ठेवायची. राजाभाऊची माझी, ऋषिकेश महाराजांची माझी, दिलीप बाबांची माझी, गुरुजींची माझी. तर मैत्रीला सत्य बोलावं. सत्य खोटं बोलून चालत नाही. शाहूजी महाराज नांदेडला आलो तर नांदेड सांगायचं, लोहा आलो तर लोहा सांगायचं. खोटं नाही बोलायचं. खोटं बोललं की मैत्री तुटून जाते. मैत्रीला जिंकायला सत्य लागतं, समाज जिंकायला बोलणं लागतं, शत्रूला जिंकायला कपट लागतं. लक्षात ठेवा. तसं या विश्वातल्या देवाला असं का आहे? गिरीधर लाल तो भाव का भुका, अंतरीची घेतो गोडी. ओ बाहेर
क्वालिटी किती सुंदर आहे, तुमचा भाव किती शुद्ध आहे हे देव पहा. देवा कारणे भावत असणार द्यावे नलगे फारसे वित्त झाले एकचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका गुरु आता हतगा भावची कारण भाव बळे आकळे इरवी नाकळे करतळी आवडी तैसा हरी देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला. कितीतरी प्रमाण पाठ आपल्याला लक्षात ठेवा. भाव शुद्ध झाला, एकदा भाव तुमचा शुद्ध झाला रे झालाय तुम्ही देवाच्या आवडीचे. ते सुदामा देवाला भेटायला गेलं, सगळ्या महाराष्ट्राला माहिती सुद्धा भेटायला गेलं. फाटी रे धोती तुटी रे पगडिया चालत पाप कसे सुदामची देखत शासी. भेटायला गेलं. भागवतामध्ये गोड कथा आहे त्याची. तो सुदामा देवाला कांदा पोहे घेऊन गेला. साखरी महाराज घरी आले, कांदा पोहे पाहुणा आलाय त्याला बसत हळद वगैरे कांदा पोहे कोरडे पोहे कोरडे, आणि ते पण एका घरचे नाही, तिकडचे लहान इकडचे जाड कोणाचे पातळ असे 4 घरचे. 4 घरच्या पोह्याची कुचुंडी बांधली. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा बता दो कन्हैया को नाम है सुदा. भटक दे न जाने कहां से वाली महल के करीब आ गया. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा करीब आ गया. सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को. सुदामा शब्द ऐकला आणि देवाला त्याला भेटला. सुदामाच्या वेळेला भगवंताच्या महलामध्ये गेला कधी महाराज. त्याला भगवंताचं ते ऐश्वर्य पाहिलं. बाप नको आपले पोहे दाखवायचे. एवढ्या मोठ्या ऐश्वर्या पुढं आपले कोरडे पोहे नको झाकून ठेवले माझ्याकडे बघा. पोह्याची खोचुंडी झाकून ठेवली. देवानं त्याचे ते पोहे हिसकावून घेतले. तर ऐका गंमत. आणि ते हिसकावून घेतलेले पोहे ना 4 घरचे, त्या 4 घरच्या पोह्यातला एक घास खाल्ला. एका घासाचा मोबदला गाव सोनियाचा दिला गा. त्याचं गाव सोन्याचं करून टाकलं. दुसरा घास खायचा होता बरं का दिलीप महाराज. म्हणजे काय तुम्ही सांगणार. दुसरा घास खायचा होता देवाला. दुसरा घास खायचाच होता. तेवढ्यात रुक्मिणी माता धावली. तिनं ते पोहे हिसकावून घेतले. कारण रुक्मिणीला चांगलं माहित होतं यांनी पहिल्या घासात त्याचा गाव सोन्याचा केला. दुसरा घास खातील तर आपली द्वारका त्याला देतील आणि त्याचे कपडे हे घेतील. बायका हुशार असतात. हिसकावून घेतले तिनं पोहे. हो एकटेच खाता का आम्हाला पण राहू द्या असं निमित्त केलं पोहे घेतले. का सुदामा ब्राह्मण तो दरिद्रे पिढीला मुष्टी पोहे केवोनिया त्याची भेटी लागी गेला. अंडरलाईन करा. शुद्ध भाव देखोनिया गाव त्याचं गाव सोन्याचा पोह्यामुळे नाही, त्याचं गाव त्याच्या अंतःकरणातल्या शुद्ध भावाचा. लक्षात ठेवा. शुद्ध भाव फार गरजेचा आहे. शुद्ध भाव झाला रे झाला मंदिरातला देव घरी येतो आणि तुम्ही देवाच्या आवडीचे होता. आमच्या जवळ पैठण नावाचं गाव आहे. आपल्या सगळ्यांचंच आहे पैठण. कारण पैठणला नाथ महाराजांची 2 मंदिर आहेत. जिथं समाधी घेतली ते एक मंदिर आहे. जिथं नाथ महाराजांनी संसार केला ते एक मंदिर. नाथ महाराज असे संत होऊन गेले या महाराष्ट्रात. भिकारी जर त्यांच्या घरी भीक मागायला गेला तर सोन्याच्या ताटात भिकारी जेवायचं. किती श्रीमंत असतात. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे धोत्रावाले माणसं गरीब असतात. लई लोकांना वाटतं काय बघा लई श्रीमंत लोक आहेत महाराज. वारकरी कीर्तनकार नाही, पैसे कमी नाही. गरगंद पैसा कायच्या घरी. एक आमदार पाहिला मी मुंबईला 2-4 वर्ष 2-3
वर्ष काळीचं कीर्तन माझं ते घेतात दरवर्षी का तुम्ही कीर्तनाला ऐका तर त्या आमदारांनी पाहिलं मंत्रालय येईपर्यंत रामकृष्ण हरी म्हणतो मंत्रालय येईपर्यंत रामकृष्ण हरी म्हणतो अखंड धोतर घालतो अखंड देवासाठी जगतो 25 सप्ते एकटा करतो काय श्रीमंत हे श्रीमंत नाथ महाराज एवढे श्रीमंत होते अहो आता तुम्ही इथे कीर्तन ठेवलंय साखरे बाजारात एवढा लांबून आम्ही आलो तुम्ही इथं कीर्तन ऐकताय एवढं कीर्तन रंगलंय 10:15 वाजले इतकं गोड चाललेलं कथा सुंदर त्याच्यामध्ये तुम्ही रममान झाला आता मला सांगा एवढं तुम्ही कीर्तन ऐकताय साखरे महाराज तुम्हाला कीर्तनात फक्त शब्द देणार तुम्ही ऐकणार तुम्ही तुमच्या घरी नाही माझ्या घरी नाथ महाराजांच्या घरी असं नव्हतं चातुर्मासात 4 महिने रोज नाथबाबांचं कीर्तन असायचं आणि कीर्तन ऐकायला जी लोक येतील त्यांना कीर्तन झाल्यावर नाथ महाराजांकडून 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढग दान दिली जायची कुणाला तुम्हाला कळतंय ऐकणार कुणाला द्यायचं ऐक हे फक्त ऐका याच्या अपेक्षा लगेच आमच्याकडून सप्त्याच्या मंडपात जागा पुरायची नाही बरा होता महाराज आणि आपण चालू केलं गावभर वाटी तुमचं दरवर्षी तसं भागून जाईल सोपं आहे स्वतः कधी कावं लागत ना सोपं आहे जो येईल त्याला हे दान दिलं जायचं जाऊ द्या नाथ महाराजांच्या वाड्याला चोरी झाली चोरी तुमच्याकडे चोर आहे चोराचे 2 प्रकार आहेत आपल्या देशात एक उत्तम चोर एक भंगार चोर चोर 2च आहे उत्तम चोर भंगार चोर उत्तम चोर सोनं चोरतो पैसे चोरतो भंगार चोर सप्त्याच्या मंडपातल्या चपला झाड पकवाजाचे गट्टे घेऊन जाय कणकच खिशात घाल असे भंगार चोर नव्हते उत्तम चोर होते आणि उत्तम चोर होते सोनं चोरणारे नाथ महाराजांच्या वाड्यात गेले चोर किती होते 24 नीट ऐका आणि 24 चोरांनी नाथ महाराजांच्या वाड्यावर सोनं चोरलं तर पहिल्या चोरानं 2 क्विंटलचं सोन्याचं कापड बांधलं शेजारच्यानं पाहिले 2 क्विंटल बांधलं त्याच्यापेक्षा थोडं जास्त बांधलं तिसऱ्यानं त्याच्यापेक्षा थोडं गाठोडं लागलं वाढायला चोर किती होते 24 गाठोडे किती झाले 24 झालं असं गाठोडं जास्त वजनाचं झाल्यामुळे एकाला उचलता येईल दुसऱ्याला हात लावला पहिला तिसऱ्यानं दुसरा चौथ्यानं तिसरा पाचव्यानं चौथा 7व्यानं 5वा 7व्यानं 6वा 8व्यानं एकाने एकाला उचलून दिल्यामुळं टीव्ही चोर निघून गेली एकच चोर खाली राहिला त्याला उचलून द्यायलाच कोणी राहिला त्याने आवाज दिला तुम्ही सांगितलं मला कोण उचलून दिला तेवढ्याच आवाजात नाथ महाराजांना जाग आली नाथ महाराजांनी वाड्याची कडी उघडली नाथ महाराज त्या चोरला म्हटलं हे राजा जाऊ दे त्यांना मी उचलून देतो तुला कोण म्हणतंय मालक तुमचं आहे का गावात मालक म्हणत असायला 2-4 दिवस ते सकाराम दादाच्या घरी काळ्याच्या पेटीतली काळी देऊ शकत नाही आपण घरातलं सोनं चोरांच्या डोक्यावर उचलून दिलं सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा एवढे श्रीमंत होते नाथ महाराज जाऊ द्या सोन्याची वाड्याची श्रीमंती काय ऐकता कावडी
येणे पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. नाथ महाराजांच्या वाड्यावर 36 वर्ष देवाला पाणी भरलं. ज्याची पूजा करायची ना, पूजा देवाची, तर चंदन उगाळून द्यायला श्रीखंड्या होता, म्हणजे देव होता. 12 वर्ष पाणी भरलं, 12 वर्षानं प्रमोशन झालं चंदन उगाळायचं. 12 वर्ष कावडीने पाणी भरलं म्हणजे आता श्रीखंड्या, आता चंदन उगाळ. प्रमोशन झालं, थोडी नोकरी वाढली, प्रमोशन मिळालं. गमत बघा, ज्याला गंध लावायचा का तोच गंध उगाळायचा, ज्याचं पाणी आहे का तोच पाणी भरायचं. पुन्हा 24 वर्ष निघून गेले, 12 वर्ष पाणी, 12 वर्ष चंदन, 24 वर्षाला पुन्हा प्रमोशन झालं. काय प्रमोशन झालं माहिती? नाथ महाराज रोज ग्रंथ सांगायचे, पोथी पोथी. आणि पोथीला असा समाज यायचा ना, तर पोथीला चटया टाकायच्या. ज्याची पोथी आहे ना तोच चटया टाकायचा. आता ऐका, आणि शेवटी बसायचं, शेवटी माग एकदम शेवटी प्रसादाची वाटी. मग नाथ महाराज म्हणायचे, श्रीखंड्या बरोबर आहे की नाही? देव असतो की नाही जगात? हो बरोबर आहे बाबा, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कोणी सांगायला? ज्याची पोथी आहे तोच पोथी ऐकायला. आता ऐका ना, पोथी झाली की लोक निघाली की प्रसाद द्यायला दिवस. घ्या प्रसाद, घ्या प्रसाद. प्रसाद कुणाचा आहे? देवाचा. वाटायला कोणी? काय भाग्य आहे ना. ऐका, द्वारकेची मूर्त एक नाथा घरी, पाणी वाय हरी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळुनी करी. व श्रीगंगा तिरी धूत असे, सेवेसी तत्पर ठाईची ठाई. देव पूजे समाई तिष्ठत असे, निळामने देव राबे त्यांचे घरी. देव त्यांच्या घरचं कपडे धुतोय, भांडे धुतोय, चंदन उगाळून देतोय, पाणी भरतोय. माझा प्रश्न आहे तुम्हाला, नाथ महाराजांना माहिती होतं का देव घरात? माहिती असतं तर काम करून दिलं असतं. नाथ महाराजांना माहिती नाही ना देव माझ्या घरी आहे, माहिती असतं तर काम करू दिलं नसतं. अर्थ एकच आहे, भाविकाची आवडी. भाविकाची आवडी देवा. का बरं नाथ महाराजांच्या घरी गेला? शुद्ध भाव नाथबाबांचा पाहिला, वाटेल ते काम करू लागला. करी सेवा निज प्रीती भाविकाची आवडी देवा.
आमच्या बीड जिल्ह्यातून एक दिंडी निघाली होती. आणि त्या दिंडीला गंगाखेड नावाचं गाव लागलं. गंगाखेड. त्या गंगाखेडला एक जनाबाई नावाची मुलगी दरवाजात उभी होती. पूर्वीच्या दिंडीमध्ये खूप भजन असायचं. जयपूर त्यांचे बंडेवाड महाराज म्हणजे पंडित महाराजांच्या दिंडीत चालवलं असं विचार. खूप भजन असायचं कारण भोजन कमी असायचं. पंक्ती कमी असल्यामुळं सकाळी एक पंगत, दुपारी एक पंगत आणि संध्याकाळी एक पंगत. सकाळी नाश्ता केला की दुपारी 12 वाजेपर्यंत फार जगजोगी होस तर काही खायला भेटत नव्हतं. जगजोगी गवळण झाली की दुपारी थोडस जेवण 2-3 तास आराम झाला. नाटाच्या अभंग, संतपरा अभंग, पंढरीपुरा अभंग, हरिपाठ असं म्हणतच संध्याकाळ व्हायचं. आता होतच झालो. पंक्तीची एवढ्या वाट ना विनेकरी पुढच्या गावात, तर टाळकरी मागच्या गावात, तर महिला त्याच्या मागच्या गावात, तो गाणारा त्याच्या पाहुण्याच्या गावात, सगळंच भजन राहायचं. नाही पोट भजन असायचं. मला वारकरी 100 चाली आहेत. आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले श्री क्षेत्र पैठण, आमच्या बाबांनी पायामध्ये घुंगर बांधायचे, गळ्यामध्ये विणा घ्यायचा, हातामध्ये चिपड्या घ्यायच्या आणि नाचून माऊलीच्या मंदिरामध्ये काकडा करायचा. तो आवाज मी वाजवायचो. त्यांच्या काकड्यात वाजवायचो. मला चांगलं वाजवता येईल. मी शाळेपर्यंत शिकलेलो, चांगलं वाजवायचो. ते मला वाजवायचं भाग्य मिळायचं. आणि महाराजांच्या त्या चाली माझ्या कानावर पडल्या. त्या सगळ्या वारकरी चाली युट्यूबला आहे. साखरे महाराज नाव टाकलं की येतात. आता मी ते म्हणत नाही, पण त्या चाली खूप गोड असायच्या. असं भजन करत करत दिंड्यात जायचं. श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम. कधी बंडेवाड महाराज, कधी नामदेव गुरुजी, कोटावाडी महाराज, वसंत महाराज, वैजनाथ बाबा, विठ्ठल बाबा, शाहूराव बाबा, आवाज बदलणार, वारकरी बदलणार. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, वेगळी चालताय बघायची. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. असं गोड भजन असतं. एक तास त्याच्यामध्ये रंगून जायचं वातावरण. कधी 10 किलोमीटर चालत करायचं. असं भजन करत दिंडी आली होती. आपले 10:30 वाजले आणि ती दिंडी गंगाखेड गावाला आली. देवाच्या आवडीची भाविक सांगतोय मी तुम्हाला. नाथ महाराज कळले तुम्हाला. दुसरा उदाहरण आपलं ऐका. आणि एक जनाबाई नावाची मुलगी दरवाजात उभी होती. समोरून दिंडी चालली होती. आईला आठवणी निघून गेली होती. बाप दरवाजात उभा होता आणि ती दिंडी पाहिली आणि बापाला विचारलं, बाबा कुठं चालली ही दिंडी? तर बापाला सांगितलं, जाणार विश्वाचा मालक पंढरपूरला राहतो, त्याला पाहिजे असं. बाबा या दिंडीत केलं तर चालत चालत बापाला जनाबाईची गोधडी बांधली. दर पुस करत तिला पंढरपूरला नेलं. चंद्रभागेचं स्नान झालं. दर्शन करत बाहेर लागली. देवाच्या पायापर्यंत आली आणि देवाचं स्वरूप तिनं पाहिलं. आणि जसा देव पाहिला, बापाला म्हटली, बाबा तुम्ही जा गावा, देव मला आता पाहिजे. बाप म्हटलं, पागलच की काय? राशील पुढं मंदिरात, झोपशील पुढं मंदिरात, खाशील पुढं मंदिरात. अगं जरा बाप आहे तुझा, असं राहता येणार नाही. बापाने एकादशीचा मुक्काम केला, द्वादशीचा केला, काल्याचा केला. पोरगी ऐकत नाही. पोरगीचा एकच रट्टा, तुम्ही जा. हुशार बाप होता. हुशार बाप कोणाला म्हणायचं ऐका, आपल्या पोरीचे हात चांगल्या हातात. सध्या बापच बिघडलाय तर हात कवा चांगले हात. बापच बसले खायला लागले. बापच पोरा देखत नका मोबाईल लागला. बापाचा 24 तास मोबाईल चालू आहे, पोरगा का नाही खायला? बापाचाच हात बिघडलाय. तसं करू नका. आमच्या माय बापानं आम्हाला कमी शाळा शिकवली, पण आमचा हात झोप बाळाझोपी संस्थेच्या हातात दिला. म्हणून आम्ही कीर्तनकार.
हे वाजवतात ना यांचा हात चांगल्या हातात पडलाय, हे गातात ना यांचा हात चांगल्या हातात पडलाय. लक्षात ठेवा, आपल्या मुलाचा मुलीचा हात चांगल्या हातात द्या. केतन किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा गोवा, ब्रिस्टॉल, गोल्डब्लॅक, क्लासिक, गुडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर, गायच्या, सुरेच्या, मिराज, एका दमाशोबत पुढे सांगत होतो. त्या पुढ्याच्या हातात तुमचा तुटून जाईल. बाटलीच्या हातात तुमच्या पोराचा हात ठेवू नका. मुसलमान आहे ना तुमच्या गावात? मुसलमान बघा, तो मुसलमान भाविक लहान लहान पोराच्या त्याच्या डोक्यात टोपी घालतो, टोपी घालतो मुसलमान, त्याच्या करंगुईला धरतो, त्याला रोज मस्जिद मध्ये नेतो. ये अपना अल्लाह है, ये खुदा है, नमाज है, कुरान है, धर्म है आपला. पुढे शिकवतो बालपणात. आपला बाप पोराच्या डोक्यात टोपी तर द्या सोडून, पण साधन मारुतीचं मंदिर दाखवायचं काय एवढा कामात गुंतलाय बाप साधन. बरं काय कमवून तुमच्या लेकरासाठी काय करणार? लई लोकांनी पोरांसाठी पैसे कमवून ठेवले. माझ्या गावात 2 मुलं आहेत, अमेरिकेला आहेत, 2ही स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत तिकडचे. शिकवले माय बापाने, इतके शिकवले, खूप श्रीमंत झाले मला. आणि आता आई वारली कोरोनाच्या काळात मला, एकच पोरगा मातीला आला, एक नाही डॉक्टर, एकच मातीला आला, एक आला नाही. त्यानं आईला अंगडाक दिला, लगेच निघाला. बाप त्याला म्हटलं राजा 14 दिवस थांबव. तो म्हटला बाबा हे 2 लाख रुपये धरा, अजून काही लागले तर सांगा. जाता जाता बाप त्याला एवढंच म्हटलं राजा, आईनं तो तुमच्या दोघा भावाला जन्म दिला. आईला वाटती लावाय तू एकटाच आला, तो नाही आला. तर जरा दक्षिणून ऐका, घरी सांग. तो म्हटलं बाबा आमच्या दोघांचं तिकडे असं ठरलं, आईच्या मातीला मी जायचं, तुमच्या मातीला तू. काय काय फायदा झाला पैसे, काय फायदा झाला पैसे? जर पोरगा आगळी डागल द्यायला येणार, श्रीमंत बनून काय करतात त्याच्यापेक्षा त्याला आमच्या दिलीप महाराजांच्याकडे द्या, आमच्या राजाभाऊंच्या संस्थेत द्या, ऋषी महाराज उमाटे गुरुजीकडे द्या. तो छान पकावजही वाजेल आणि आई बापाची सेवा सुद्धा. हात चांगले हातात दे. खरंच सांगतो, आमच्या कोणत्या वारकऱ्याचा हात तुम्हाला कमी दिसला सांग, त्याला काय कमी, काय कमी बघ का? हात चांगल्या हातात पडलाय मला, हात चांगल्या हातात द्या. माझे दुसरे एक झाले आपल्याकडं, आपण आता हातात मोबाईल दिलाय कोणाची, मोबाईलचा इकडे नाद लागला माणसाला. कीर्तनकार कीर्तनात पाहायला लागला, गायक गाता गाता पाहायला लागला, वादक वाजिता वाजिता पकावजात मांडून पाहायला लागला. काय त्याचं काही राहिलं का? ते काही नवलं नाही का? कीर्तनात माणसं मोबाईल खेळायला असं व्यसन लागलं ना. अजून काही दिवसांनी डोळ्याचे भूक येणार, डोळ्यातून पूछ येणार, भक्तच येणार, लय भयानक ना. इतका परवाच्या दिवशी माझ्या शेजारी एक नवरा असा मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात लक्षातच नाही त्याच्या माझं घर. बरं समजा तो केला वगैरे पडलं, त्या घरातल्या बाईनं तरी पाहायचं ना माझा नवरा आहे. ती मोबाईलच खेळत होती का? तिला वाटलं माझाच नवरा आला, पाण्यास तांब्या भरून दिला, हिला मिळलं नाही, माझा नवरा नाही, आणि त्यांनी खालं पाहिलं नाही, माझी बायको नाही, मस्त मोबाईल चाललाय. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला का? अहो ते मोबाईलच खेळत होतं, त्याला वाटलं दुसरी थोडी बसलेली, निघालं बाहेर, तुझी बायको आहे. काय नवल झाले, काय माणसं आली. काही काही पोरं जेवता जेवता मोबाईल खाते, जेवता जेवता बायको चपाती आणायला गेली ना ते माती खाते. अरे वाईट झाले, इतका हात बिघडला ना महाराज. माझी विनंती तुम्हाला, महाराज अमेरिकेसारख्या प्रगतशील देशानं ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी इंग्लिश मध्ये करून घेतली. हे येड्या हो, आपली ज्ञानेश्वरी रे महाराष्ट्राची इंग्लिश मध्ये तयार झाली आणि ती अमेरिका पारायण करायला लागली, आणि आपल्याला त्याला मोबाईल पाठवतो. आपण फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा, हे मजा चालली आपली महाराज. आपल्या वयात पाठ नाही, आता आपल्याला हरिपाठाला वेळ नाही, कारण आपल्याला मोबाईल. हात बिघडला, लक्षात ठेवा, हात बिघडू देऊ नका. चांगल्या हातात हात द्या. जनाबाईच्या बापानं 5 दिवस मंदिरात मुक्काम केला, पण आपल्या पोरीसाठी एक हात शोधला. त्या हाताचं नाव संत शिरोमणी नामदेव महाराज. भजन करत होते, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विना, मस्त चालत होतं भजन. त्या साधूच्या हातात पोरीचा हात दिला, बाप बिंदास.
नामदेवरायचं भजन झालं, पाय कुणाची मुलगी बाप निघून गेला, आई लहानपणीच मरून गेली. खाणार कुठं? तुमच्याकडं. झोपणार कुठं? तुमच्याकडं, तुमच्या हातात. जासी अपंगिता नाही त्यासी धरी जोनुत तोची साधू ओळखावा देवतेची जाणाव जे कारंजले कांजले त्यासी म्हणे जो भारतरत्न दोनच झाले संगीत, एक भीमसेन जोशी आणि लताबाई मंगेशकर. लई संगीतवाले झाले, भीमसेन जोशीला भारतरत्न दिला, लता मंगेशकरला भारतरत्न दिला. 1 महिन्यापूर्वी लताबाई गेल्या आपल्यातून. तुम्हाला खरं सांगू, लता मंगेशकर कोण होती? कोणी म्हटलं गान सम्राज्ञी होती, कोणी म्हटलं सरस्वती होती, कोणी म्हटलं भारतरत्न होती. मी सांगू तुम्हाला कोण होते, ऐका. लता मंगेशकर कोण होते ऐका. भगवान कृष्णानं द्वापार युगामध्ये अवतार घेतला होता ना, त्याला भगवंतानं वाजवायला बासरी आणली होती. बासरी कृष्ण अवतारातल्या सगळ्या गोष्टी देवानं संपवल्या, बासरी मात्र आदर्श ठेवली. आणि कलियुगामध्ये लता मंगेशकर जन्माला आल्यावर भगवंतानं ती बासरी तिच्या कंठामध्ये घातली, म्हणून तिचा जो आवाज होता तो माझ्या देवाच्या बासरीचा आवाज. बाजे रे मुरलिया बाजे, इतकी गोड वाजवली तिनं महाराष्ट्र. जग वेळ झालं, जग तिच्या. ज्या दिवशी लताबाई गेल्या त्या दिवशी खूप रडू. त्याला संगीतातलं कळतं, त्याला कळतं. भीमसेन जोशीने अभंग संतांचा गायला, जे का रंजले गांजले. हात पाडला नामदेवरायच्या हातात, बाप गेला. नामदेवरायनं पोरगी घरी आणली. नामदेवरायच्या घरी 14 माणसं होती. नामदेवाच्या घरी 14 जणी स्मरती आली. गोनाई राजाई दोघी सासू सुना बाप दीक. 14 माणसाचं कुटुंब. 10:30 वाजले होते आपले, त्यामुळे आता पुढे जावं लागेल आपल्याला. 14 माणसाच्या कुटुंबात गेली 15-20 जणांनी. पाठ सुटली, आंघोळ केली, निघाली मंदिराकडे. आवाज आला, जना कुठं निघाली? मंदिरात. अगं 14 माणसं घरात दळण दळावं लागली दळायला. 8 वाजता सकाळी दळण झालं, पुन्हा निघाली. जना कुठं? मंदिरात. अगं या दळणाचा स्वयंपाक करावा. 11 वाजले सकाळचे, पुन्हा निघाली. जना भांडे धुवावे लागतात. 12 वाजले जना धुणं धुवावं लागतं. 2 वाजले जना संध्याकाळच्या स्वयंपाकाला गावड्या थापाव्या लागतात. 6 वाजले जना संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागतो. 9 वाजले जना संध्याकाळचे भांडे. 10 वाजले जना सकाळचं दळण हातात निवडून ठेवावं लागतं. 12 वाजले रात्रीच. कधी जाईल मंदिरात? वेळच नाही तिला आता जायला. थांबली होती देवाला पाहिला, बापाला विसरली. वेगळंच झालं बघ. 14 माणसाचे दाणे जात्यामध्ये भरायची, हातामध्ये कुंटा घ्यायची आणि दळण घालताना देवाला म्हणायची, देवा सुंदर माझे जाते ग फिरते बहुतोकी, ओव्या गाऊ कौतुके तू रे वा विठ्ठला. सासवानी सासरा दिल हा तिसरा, ओव्या गाऊ प्रतारा तू रे वा, तू रे वा, तू रे वा. येई गा तू माया बापा बंधारीच्या राया.
वाट पाहते. अरे देवा, झोपायची 12ला, उठायची 3ला. 3 तासाची झोप मिळाल्यामुळे जनाबाईच्या केसांमध्ये वास झालेला. आता तुमच्याकडे वास मानतात ना, जनाबाईच्या केसात झाल्या, देवाला काळजी पडली, माझ्या जनाच्या केसात वास झाल्या. विठ्ठलाने 2:30 वाजता दिसून 2:45ला रुक्मिणीच्या पदात रुक्मिणीची भारीतली साडी नेसला, कपाळावर कुंकू लावलं, डोक्यावर पदर घेतला, विठाबाई झाला, जनाबाईच्या झोपडीवर गेला. माझ्याकडे बघा, जनाबाईच्या झोपडीवर गेला आणि तिची चूल पेटवली, उकळतं पाणी तयार केलं आणि तिच्या डोक्यावर घालून सगळं धुवून काढलं. तरी काही वाटायचं तर ते 10च्या 4 फणे माळा कुळीला, वयाला, आनंदला हर मालदच होते. त्याच्यात 2 फणे तयार केले, केसामध्ये घालून तिच्या फणीतल्या बाजूला केले. तरी आमचे महाराज म्हणजे बारीक बारीक लिखा राहिले तर फणी फेकून दिली. ओ मारण्याची एक पद्धत आहे, तिचा अवलंब केला. मुसळी महाराज आणखी माईक जवळ तुम्ही 4 जण मारा उचललं, चाटीमध्ये न घाल, जवळच घाल. आताच मी मारलं, बारीक लक्ष द्या माझ्याकडे. बघा जमते का? विश्वाच्या मालकानं ओ मारण्याची पद्धत आहे. नांदेडला जा, लोह्याला जा, बीडला जा, परभणीला जा, नाशिकला जा, पुण्याला जा, कुठं जा, तेवढीच आहे. देवाने तिचा अवलंब केला. हा जो उजव्या हाताचा अंगठा आहे ना, जनाबाईच्या केसात घातला. या अंगठ्याच्या नखाने एक एक राहिलेली बाजूला काढायचा. चांगला एकदा तिच्याकडे बघायचा, माझ्या जनाबाईच्या केसात जाते होय असं म्हणायचं. डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा. या नखावरची रागाने या नखावरती मांडायचा. वा, जमली? ठेवता रोजन ठेवता मला चौघात. दिलीप महाराज नाही, साखरे महाराज नाही. अरे ज्याच्यासाठी कीर्तन चालू तो विश्वाचा मालक तिच्या वाद मारतोय, तिला दळण करू लागतो. ओव्या गाऊन स्वरात दाशी जमीच्या घरात दळण दळिले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी. असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर गाव करी पूजारी मज देती सुराग. कुठं गेली तुझी जादूगिरी आळ चोरीचा माझ्यावरी. तळू लागतोय देव, गावड्या थाकू लागतोय देव, तिला सगळा टाकू लागतोय. झाड लोट करीत जणी केर भरी चक्रबाणी, नकदंताची करुणी फणी नाव गाली चक्र पाणी. विश्वाचा मालक मेरी घालतोय, विश्वाचा मालक दळण दळून देतोय, कवड्या कापतोय भगवान, दळून देतोय भगवान. 15 मिनिटापासून जनाबाई सांगतो. सांगा बरं मला आता, जनाबाई मंदिरात गेली का मंदिरातला देव जनाबाईच्या घरी आला? अरे मला कोणी, जनाबाई मंदिरात गेली का मंदिरातला देव आलाय? मंदिरातला देव आलाय. भाविका आवडी देव श्रीमद भागवत कथेमध्ये
देवाच्या आवडीचे 2500 भाविक. किती आहे? 2500. 5-6 वर्ष जरी आलं तुमच्या माळामध्ये तरी संपायची. खरंच सांगतो, इतकी भाविक. भगवान आणि उद्धव बरोबर असायचे. आणि उद्धवाने कायम देवाला विचारायचं, देवा मला सगळ्यात जास्त कोण भाविक आवडतो? हो देवा, मला सगळ्यात जास्त कोण भाविक आवडतो? देवाच्या मुखातून उच्चार यायचा, मला द्रौपदी आवडते. कोण देवा? द्रौपदी. कोण? द्रौपदी. या द्रौपदीचं नाव घेतलं त्या उद्धवाला राग. जळकी सोडायची त्याला. जळकी तुमच्याकडे जळकी आहे? जळकी लय लेखा. राम भाऊला 100 क्विंटल कापूस झाला. श्याम भाऊ झोपलाच. राम भाऊनी बोलून राहिले तर श्याम भाऊचं तोंडच वाकडं होतं. लय लेखा. साखरी महाराजांना दही कीर्तन लागला जळायला. दिलीप महाराज चांगला वाजवतो, लागला जळायला. राजा भाऊची संस्था चांगली चालली, लागला जळायला. ऋषिकेश महाराज चांगले सापडले, लागला जळायला. जळायचं नाही महाराज, कधीच जळायचं नाही. कारण प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न भिन्न. एक प्रकृती एकसारखी नाही महाराज. कोरोनात काय काही श्रीमंत झाले. डॉक्टर लोकांनी 10 पिढ्याचं कमवून ठेवलंय महाराज. 10 पिढ्यापासून करतील. सध्या तलाठी, ग्रामसेवक, ऐका ते रजिस्टर ऑफिसला जाऊन विचारा, सगळ्यात जास्त जमिनी कोण खरेदी करत? तुम्हाला ते म्हणते फक्त डॉक्टर. का? कोरोना आला किती बिल लागेल? जाऊ दे. बाप ऍडमिट केला आणि पोराला मेडिकल मध्ये का पाठवलं? बापाने विचार केला, एवढी इस्टेट पोरासाठी कमवली, पोर कसा डबा आणून द्यायला एवढा रोग बरा झाला, गेला बाप. आता कुठे गेला बरं कोरोना? आता का? आता सध्या का? माझा प्रश्न आहे का? मी कोरोनाचा विरोधक नाही, कोरोना मला पण झाला, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही. पण तुम्ही इतकं घाबरून का आलो? इतकं का घाबरो? रोग किती पर्यंत मारा? जगात लई रोग आहेत मारा. त्या निलेश लंकेच्या कोरोना हॉस्पिटललाच कीर्तन होतं माझं. ज्या वेळेला मी कीर्तनाला गेलो ना, कोरोनाच्या त्याच्यात कीर्तन माझं होतं. आणि ते तयार केलं होतं. 2-3 हजार लोक त्या बीडवर माझं कीर्तन. व्यक्तीला मास्क नाही केलं, मी मास्क लावून गेलो. व्यक्तीला मास्क नाही, डॉक्टरला मास्क नाही. पण मी त्या डॉक्टरला म्हटलं तर एकच काय, ते म्हटले महाराज त्या हवेमध्ये कोरोना, त्या हवेत आहेत तुम्ही काही डोक्यात घेऊ नका म्हणते. महाराजाचा अर्थ असा आहे की लोक 40 रुपयाला किराणावाल्याला गायचं विकली महाराज. 40 रुपयाला गायचं विकता आली असते का? श्रीमंत झाली नाही काही माणसं. भिन्न भिन्न संस्थेत 200 पोरं शिकायला असतात, त्याच्यातले 2च फोकस्ड असतात. काही ढोरं बांधतात गावाकडे, काही शिकले नाही, त्यांनी काही रियाज केला नाही. काय येत नाही बरं त्यांना? प्रारब्ध आहे महाराज. प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे. जळत जाऊ नका याच्यासाठी सांगत होतो. ते द्रौपदीचं नाव घेतलं की उद्धव जळायला लागला. जळण्याचं कारण असं होतं, देवाची सख्खी बहीण सुभद्रा आणि देवाची मांडलेली बहीण द्रौपदी. आपल्याकडे आता असं आहे, सख्या बहिणीचा अधिकार जास्त. कारण तिला जर तुम्ही एखाद्या वर्षी साडी चोरी नाही केली तर ती तुम्हाला हायवेची जमीन काढतात. माझी काढ का? तिचा अधिकार आहे तुमच्यावर. तसं मानलेल्या बहिणीला तुम्ही घेतली साडी काय न घेतली काय तक्रार करणार नाही. देवाच्या मुखाला नाव कोणाचं आहे? द्रौपदीचं. देवाची सख्खी बहीण कोण आहे? सुभद्रा. देवाच्या मुखाला नाव द्रौपदीचं. ऐका देवाच्या आवडीची भाविक करेल तुम्हाला. हो फार गोड. पहिलं चरण लगेच लक्षात